त्याचबरोबर सौ सुप्रियाताई गाडवे यांचे देखील येथे आगमन झालेले आहे मंडळाच्या वतीने। फोटोशूट उभा व्यासपीठावर यायचं हर्षदाताई गावडे यांचे स्वागत करतील। साक्षी ठाकूर समाजसेवक त्याचबरोबर प्रमुख रमाताई मुळी आपले देखील येथे सहर्ष स्वागत करतो। प्रमाणे आयोजित पूजा आणि हा जो संपूर्ण कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम आहे। साईबाबांची पालखी आपण चालत शिर्डीला जातो, त्यानंतर पुन्हा इथे येऊन संपूर्ण परिसरामध्ये अतिशय भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण करून आणि या संपूर्ण आरे कॉलनीमध्ये मला वाटतं सकाळपासून हा अतिशय चांगलं काम करते शिवशक्ती मित्र मंडळ, त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांची नावं घेत नाही, राहिले तर चुकून कोणाचा रोष नको। आणि चांगल्या पद्धतीने ह्या मुलांचा जो ग्रुप आहे या संपूर्ण एसआरए कॉलनीमध्ये एक समाजसेवा देखील त्यांच्या माध्यमातून होत असते आणि या माध्यमातून एक कुटुंबातील घटक म्हणून आम्हा सर्वांना आपण बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभारी आहे। आणि आपलं हे जे मंडळ आहे असं चांगलं यशस्वी आलेख उंच उंच गाठत जावं आणि ह्यापेक्षाही अतिशय द्विगणित असा चांगला उत्साह यापुढे होत राहील असं साहित्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बलीचरणी नतमस्तक होऊन आज शिवशक्ती मित्रमंडळ मयूरनगर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे साई भंडारा आणि अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी होत आहे। त्यासाठी उपस्थित जोगेश्वरी विधानसभा समन्वयक रवींद्र सावी साहेब, आमचे नवनिर्वाचित तरुण तडफदार, आपल्या विभागातील कर्तव्यदक्ष नगरसेवक जितेंद्र वळवी, माझे सहकारी आमचे सुनील कुंभरे साहेब, काही सकाळी शाखा प्रमुख ते सुद्धा तरुण तडफदार आहेत, गावडे साहेब, आमच्या गावडेताई, या ठिकाणी अजून एक नगरसेवक आहेत ते देखील उपस्थित आहेत। याचबरोबर सर्व मान्यवर आमच्या ताई या ठिकाणी गावडेताईंबरोबर गुढेताई देखील आहेत। या मयूरनगरमधील सगळे ज्येष्ठ मंडळी, चव्हाण साहेब, बाईक साहेब, धोरी साहेब, हे सगळे आणि पत्रकार मंडळी आणि प्रसिद्ध गायक अमोल जाधव साहेब, आपण सर्व या मयूरनगरमधील रहिवासी बंधू भगिनी, शिवशक्ती मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व, मला वाटतं आपण आमचा कार्यक्रम बघायला उभे नाही आहेत, तुम्हाला करमणुकीचा कार्यक्रम, भक्तिमय कार्यक्रम बघायचा आहे। आपल्यामध्ये मी जास्त व्यत्यय येणार नाही, मात्र साईबाबांच्या प्रार्थना करेन की या मयूरनगरमध्ये राहणारे आमचे सर्व रहिवासी, त्याचबरोबर शिवशक्ती मंडळ, इतर सामाजिक संस्था, यांचे सामाजिक भावनेने काम करणारे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना चांगलं सुख, शांती, आनंद आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून दे। त्याचबरोबर प्रतिवर्षी भक्तिभावाने शिवशक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून हा भंडारा, त्याचबरोबर वर्षभर अनेक सामाजिक कामं, उपक्रम केले जातात, ते अतिशय स्तुत उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि यावर्षी मी प्रथमच या भंडाराला आलो आहे। शिवशक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून एक अनुभव मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन, या मयूरनगरमध्ये आपण गेल्या 25-30 वर्ष राहत आहे। ह्या इथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण सगळ्यांना अनुभवत आहे, मी 1 वर्षापासून बघतोय, परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी निश्चितपणाने मी स्वतः आणि आमचा जितेंद्र वळवी किंवा या विभागातील आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण सगळे एकत्र राहून निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करूया। मी सातत्याने मयूरनगरमधील एसआरए योजना, या एसआरए योजनेमध्ये असलेल्या अनंत अडचणी, या एसआरए योजनेमध्ये अपुरी
एसआरई योजना असताना शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतो की आज देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे या विभागाचे अवर सचिव असीम गुप्ता साहेब यांना भेटून आलो आणि त्यांची पुढच्या काही वर्षासाठी आहे की या ठिकाणी जी एसआरई योजना झाल्याच्या माध्यमातून इथे राहणारे रहिवासी ते त्यांच्या असलेल्या अडचणी आणि कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न होत नाही आहे ही गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून ती सोडवणं गरजेचं आहे. या ठिकाणी असलेला आपला जो रस्ता आहे हा मुंबई शहरामध्ये ही एकमेव वसाहत अशी असेल की जिला रस्ताच नाही आहे आणि शासनाच्या माध्यमातून पेपरवर रस्ता आहे तर अस्तित्वात रस्ता नाही आहे आणि अशा प्रकारचं काम अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी ज्यांनी केलं आहे ज्यांनी सहभाग घेतला आहे ते कुठेतरी उघड्यावर आणणं फार गरजेचं आहे. निश्चितपणाने आमची बांधिलकी या इथल्या रहिवाशांची आहे. या इथे जो आमचा सर्वसामान्य नागरिक राहतो सर्वसामान्य रहिवासी राहतो त्यांना न्याय देण्यासाठी जे काय करता येईल ते निश्चितपणे करू. आम्हाला बॅनर पोस्टर लावून प्रसिद्ध मिळवण्यापेक्षा त्या मयूरनगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न सोडून त्यांना आत्मिक समाधान देणं हे आमचं कर्तव्य आहे. मी साईबाबांच्या प्रार्थना करेन.